तर हे गाईज नमस्कार, आपण परत आलो आहे ब्लॉगला. तर आपला आज आहे गणपतीचा ब्लॉग. मी आजच आलो आहे काही कारणामुळे, नाही येतं आलं पण आलो आज. मस्तपैकी आपला ब्लॉग चालू करतो आहे आणि आपण तर मज्जा करायला चाललो आहे. मागच्या वेळी बोललेलो पण एकदा बोललो पट्टी दाखवतो, पट्टी तिकडनं एकदा बोललेलो पट्टी दाखवतो. असेल तो एक तो असला तर मी टाकीन. आणि तुम्हाला मी बोललेलो की मी ब्लॉग करेन, मित्रांसोबत केले होते ब्लॉग बी करेन बी. म्हणजे एक केलेलं एकविरेला चाललेलो तेव्हा आईची पालखी पण भेटलेली. खूप भारी वाटलेलं, एवढा भारी वाटलेलं ना, हे खूप मन तृप्त झालेलं. आणि त्या दिवशी आमचं काय माहीत नाही एवढं चांगलं लक होतं की ते तिकडे 3 तास लागणार होते ना. आम्हाला एका तासात दर्शन भेटलं आईचं, एवढं दर्शन लगे एका तासात भेटलं. खूप आईची कृपा तर आहेच आपल्यावरती, त्यात हे नाही. आणि तेव्हा मी ब्लॉग पण बनवलेला तिकडे आईशा विला म्हणून, तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही ऐकला असेल आईशा विला म्हणून. तर तोही मी एक्सप्लोअर केलेला, त्याच्यामध्ये त्या ब्लॉगमध्ये टाकलेला. पण त्या ब्लॉगमध्ये हे नाही आलं. आता थोडी HD आली आहे, आवाज येईल तिचा, तर थोडं हे करा. तर आपण कुठे आईशा विलासाठी मी केलेला ब्लॉगही केलेला तो. पण काय झालं ते माझ्या मग ते मी शूट बीट सगळं झालं, एडिटिंग करत ना, तर पूर्ण व्हॉल्यूमच गेली. बोललो सर ठीक आहे जाऊ दे, आपण जाऊया बोललो सर, नाही होतं. आता आपला गणपतीचा बाप्पाचा ब्लॉग नंतर आपण गणपतीची मूर्ती दाखवू. तोपर्यंत आपले आले फंट सगळे, जेवढे आले आहेत तेवढ्यांना आपण घेऊ. काय बच्ची, इकडे पक्तीवर जायचं आपल्याला. मी बोललेलो ना मागच्या वेळी आपण पक्तीवर जायचं दाखवलेलं. तर आता आज पक्ती बघूया आपण आणि आमचा अर्धा गाव. चलो आता भेटू आपण पुढे. गाईज आता आपल्या इथे 2 गणपती एकाच ठिकाणी, म्हणजे आमच्या गावात खूप सारे गणपती असतात. तर उद्या पण ब्लॉग येईल म्हणजे उद्याचं पण एक शूट असेल आपला, की आपण गावात किती हे म्हणजे खूप मजा किती गणपती असताना. आणि म्हणजे गणपती जाताना की किती मजा करतो, किती खेळ असतात किंवा काही असं सगळं आपण उद्या मग खूप मजा घेऊ, म्हणजे करू सर्व हे करू. इथे हा बघा गणपती इकडे इथे आतमध्ये, हा आपण आपल्या मित्राच्याच घरचा आहे त्या आतमध्ये. तर आता जाऊया बोललो ना पक्ती जाऊ आपण. ही माझा भाऊ या शाळेत शिकायचं, इकडे एक शाळा आहे बघा, ही शाळा आहे. इथं जास्त तर कोण राहत म्हणजे आता येत नाही, असं कमी थोडं सगळ्या गोष्टी. पण ठीक आहे, आम्ही इथे पण छोट्या ह्याच्यामध्ये खेळतो, असं बॉक्स टाईप क्रिकेट. इथे खूप मस्त यो हा प्रथमेश हा या शाळेत शिकला आहे. आणि ते पण ह्या घरात पण आमचे सेक्रेटरी इकडे राहतात. आणि हे बघा यार, पाय सरकतं म्हणून हे टाकली आहे आपलं, कुठली पावडर आहे ही, ब्लिचिंग पावडर आहे. पाय सरकतात ना म्हणून. पाऊस इथं खूप पडतो. मी तर काल बघा वाचलो, ओ शिट, वाचलो राहिला मी स्वतः बैल, आता तुम्ही स्वतःच बैल, पडता वाचलो. आणि हा मी काय बोलतो, कालपासून एवढा पाऊस पडतो ना, खरंच आज मी सकाळी एवढा वैतागलो की 1-1.5 तास एकाच ठिकाणी ट्रेन थांबली आहे. परत माझा असं होतं तर मी कधी घरी येतो कधी घरी जातो, असा वैताग आलेला ना, लय वैताग आली. पण ही शेंडी कशी वाटते, एकदम खूप भारी वाटत असेल ना, खूप भारी. आणि या थांबा. आणि काय बोलत मी, शेंडी खूप भारी वाटते. ते आपल्या आता आहेत मोजकी आपली आले आहेत. भाचा पण कॉल आहे, तो वाजवायला गेला आहे. तर त्याच्यात स्वतःचा ग्रुप आहे, आम्ही मागच्या वेळी पण सांगितलेला, तो स्वतःचा ग्रुप आहे. तो त्याच्यामुळे येणार नाही बोललेला तो. आणि आता आपली हिरवीगार गावामधली एकदम हिरवागार. आणि हे आमची ताई, हे काय आहे, ही बाली आहे, ओ बी सोने का आहे. एवढं मोठं का घातलंयस, ती असंच बनवली, बोललो राहू दे,
काहीतरी तर पाहिजे आपल्या सोनं खाली बघ हे तर पडायचं. एकत्र. आणि हा आम्ही अजून एक क्रिकेटची जागा दाखवतो. तिकडे पण पूर्ण शेत भरलाय, हे बघा खूप भारी. आम्ही इकडे पूर्ण खेळतो या शेतामध्ये. फुलमाळी आहे तिकडे ह्या पूर्ण, हे बघा. हां थांबा, हे इकडनं बघूया आपण. ही पण थोडा इकडे एक आहे, इकडनं बघूया. ही पण आपली काजूची झाड आहे आपल्या म्हणजे आपल्याच ह्याच्यामधली. आपल्याला कोण काय बोलणार. पूर्ण हिरवगार तुमच्या पण गावी असते, सगळ्यांचं गावी असं असं. पण तिथं हायच हे बघा. टाइमपास काही ना काहीतरी उंगल्या करायच्या म्हणजे ते करायचं एक जागा चल उंगल्या काय ना काहीतरी उंगल्या करायचं. ते ह्याच्या करणं शेत आहे ह्याच्या करणं. मग काय करणार आहे? मग काय करणार आहे म्हणजे खाली बघ, खाली बघ. पडणार आम्ही पडणार. मगाशी तिथं बघितलं आहे पडणं, ते पडलो असतो मगाशी मी तर मगाशी पडता पडता आमच्या इकडे 2 घरामध्ये 2 जण पडले घरामध्ये. माझ्या घराचे ते पण तुम्हाला घर दाखवलं नाही ना, तर आपण दाखवत असं तर बाप्पाचं दाखवणार आहे. उद्या एक व्हिडिओ करूया. हां उद्या तर हां बोलू ना. उद्या तर मोठा ब्लॉग तर होणारच आहे. कारण की उद्या बाप्पा तर निघणार आहेत. खूप सारे आपल्या गावात म्हणजे आपल्या वठारात आहे ना खूप सारे गणपती बसत आहेत. तर तेवढे निघणार उद्या तर सगळे लय जणांचे गणपती निघणार आहेत. आणि आत्ता इकडे आमच्या इथे स्मशानभूमी आहे. म्हणजे आता पहिली वरती होती, आता इकडे आहे. आता ते दाखवतो तुम्हाला. तरी पण दिसणार तर नाही ती त्या साईडला. तिकडनं आता आतमध्ये घेऊन जातं. तिकडं आमचं घर त्या साईडला आहे आणि तिकडनं खाली. जास्त काय बोलायचं नव्हतं पण ते स्मशानभूमीमध्ये जास्त काय बोलत नाही. जाऊ दे ठीक आहे. ते मी स्टॉप केली ते म्हणून बोललो. काही बोले थांबला त्याच्याबद्दल नको बोलू. ती पण म्हणजे आमच्या इथे सध्या तरी काहीतरी चाललं आहे ते का आपल्याला एवढं माहीत नाही. पण ठीक आहे जाऊ दे थोडा बघू. आपला ब्लॉग चालू राहते. कारण की मी बोललो ना आईसावीला हॉन्टेड आहे असं बोलतात. पण आपल्याला अंदाज नाही. तर ती माझी त्याच्यामधली पण भेटली ना. जर माझ्या काय झाला, मी व्हॉल्यूम म्हणजे एडिटिंग करत होतो तर त्याच्यामधली व्हॉल्यूमच गेली. बोलो काहीतरी सी नाही बोललो सोडा बोललो जाऊ दे म्हणून मी हे नाही केलं. हे बघा ते चामट्या म्हणून बोलता ना चामट्या, ते बघा इथे दगडच्या खाली खूप आहेत. खूप सारे चामटे इथे खूप सारे आहे. पहिले पाय सरकणार आपले. फोकस करा इथे. हां गाईस काय नाही करत हे. काय नाही करत. हे बघा माझ्या पायाखाली आली. इझी काय करत नाही जास्त. हे किती खावत आहे गाईज. मध्येच कॉल आलेला त्याच्यामुळे अर्धा हे झालं. आता मी फ्लाईट मोडवर टाकलाय. राहू द्यात वगैरे यायचं आहे त्याच्या खाली. तोपर्यंत आपण व्ह्यू बघाय थोडासा आपली व्ह्यू बघा. हां एक मिनिट. हो व्ह्यू तुम्हाला दाखवतो. थोडा व्ह्यू बघा. व्ह्यूचा एन्जॉय करा. एन्जॉय गाईज. बांधील की श्रीमान दादा. गाईज यांची मस्ती चालू झाली. आता ते बघा दगडा फेक फक्त फेका. दगडं फेका फक्त तुम्ही. पाणी वाढवा. कावळ्यांचं पाणी वाढवलं मडक्यातलं असं तुम्ही पाणी अजून वाढवा. कशाला कोण येणार इकडं. आम्हाला ना एकदा ही भेटलेली म्हणजे असं उद्देशला माहिती आहे ना. इथे टाकलेलं आम्ही हे टाकलेली घरी टाकलेली. हां टाकून गेलो आणि मस्तपैकी तिकडे ह्याला गेलेलो आपल्या खेकडे पकडायला. तिकडे लावलेलं इकडे बघायला गेलो. नंतर इकडे म्हणजे त्या साईडला पण गेलेलो. मग तिकडनं बघून आलो. हो इकडे मस्तपैकी मोठा मासा भेटला. फुल झालं त्याचं काम. काल त्या लोकांनी खेकडे पकडलेले ना आपण आलेलो तेव्हा. हां ते इकडे ते आता मी बोललो ना ते आता पकडून नाही यांची काय मस्ती तर थांबणार तर नाही आपल्याला माहिती आहे. चालू राहू दे. आपण शूट घेऊ फक्त. खूप लांब आपण शूट घेऊ फक्त बस. एवढे एवढेसे दगड त्या वाऱ्यावर जातील काय.
पहिला काय माहिती खालपर्यंत जायचो. फोन आहे पाठीमागे ते लक्षात ठेवा. डायरेक्ट विसर्जन होणार ना विसर्जन. माझाच फोन आहे खाली बघ साडी. हो ए थांब तो फेकतोय तो फेकतोय. रनिंग मध्ये अजून लांब गेले. खूप लांब गेला. आणि बोललो ना आम्ही पोहायला येतो ते इकडे ते आम्हाला भेटलाय. ते इकडे येतो पोहायला येतो. चिप्पी चिप्पी शिप. साईडला हा बाबा माझ्या मारायची थांब बाबा माझ्या माराय बिरायची. माहिती आहे म्हणून खाली जाणार. गेली 2% पडले. मला माहिती होतं. काय माहिती होतं तुला? हा अजून एक भेटला. काय माहिती होतं तुला? बघ तिकडे. बघूया जातं काय. गेलं तर ठीक. गेलं माझं. हा नाही ते तसं फुस. फेकलंच तसं बस. तुम्ही पोहायला कधी जाणार आहे आम्हाला? पोहायला आता पोहायला आता घरातल्याला सांगितलं ना पोहायला चालतं. गाई सांगितलं ना असं पोहायला झालं कळलं. बोलते ना आम्ही पण काम 25 सीधा. उद्या बघ काम 25. तिकडून विषयच नाही मग आमचा. इथेच विसर्जन आपण कधी होतं. येतो डायरेक्ट? आमचं गणपती विसर्जन इथेच होतं. हा विसर्जन इकडेच होतो. उद्या मग इथेच येणार आहे. त्या गणपती जागे आमचं विसर्जन आम्ही तर असं बोलतो पोहायला. असं बोल असं नेतात साइड बाय साइड. नाही इथून नाही, तिथून तो रस्ता आहे ना तिकडं. ओके तिकडनं खाल्लं ना. तिकडे त्या झाडाच्या इकडनं पण काहीतरी होतं ना पहिलं इकडनं व्हायचं ना. तिथूनच उतरतात. नाही नाही हे इकडे आहे ना ती नाही, आता इथे. तिथून होतं. आता जाळी झाली ना. ओके ओके मग तिकडनं असं काहीच तिकडनं पाटणं येतं असं मग तिकडनं येते. नाही जात का? अरे साई सकाळी इथे एवढा मस्त व्ह्यू येतो ना. ती जी जागा आहे ना हा ती पूर्ण अशी खाली डागांनी मध्ये भरलेली होती. किती वाजता आपण मग येऊ ना उद्या मॉर्निंगला. 6-7च्या आसपास मध्ये ती आहे ना जागा पूर्ण Guys, अशी ढग खाली उतरलेली आपल्याला होती. भेटला ना आपण एवढा व्ह्यू तर पावर भेटेल. पूर्ण इथे. आपण येऊ सकाळी उद्या बघू ट्राय करू प्रथमेश आणि उठायचं. माझी मध्यरात्र चालू असते तेव्हा. आम्ही आज 8:30ला उठलेले. आम्ही झोपलेलो असतो. बघू आपण ट्राय करू. मी येईन मी उठल आवाज तेवढा खतरनाक येतो ना काहीच नाही. फक्त भाव बोलला ना ठीक आहे बस जाऊ आपण येऊया उद्या सकाळी कॉल कर बस. जाऊया. मी टोकायला देईन दार उघड बाई दार उघड. आणि तुला कुठले काय दिसलेलं ते बोललास? अरे ते सी वॉटर्स आपल्या ते हे रानमांजर नाही सॉरी उद मांजर ओके ते पाण्यात पोहतं आणि जमिनीवर पण चालतं. ते मस्त आहे. हाय माझ्याकडे व्हिडिओ आहे मग ते लोक पाहिजे ती पण आपण आपण tag करू. व्हिडिओ पण टाकू ती मस्तपैकी. हो. ती हाय व्हिडिओ भावाकडे ती पण टाकू. आणि अजून काय तरी दिसलेलं काय बोललं एवढंच ना. ही जाणार भावा व्हिडिओ. ही व्हिडिओ जाणार हा? फेमस होणार. ती बघेल आता ही. आता ही व्हिडिओ जाणार. अरे ती बघेल आता ही video. हा ती बघे. लगेच पाहिलं. हा तू कसा गेला खाली. हा मला न सांगता गेलास तू. लाजला हवं. ए, कापलं. त्याच ठिकाणी म्हणजे कॅम्प फायर ती विजून गेलेली पूर्ण फक्त दूर उडत होता. पण आहे ना तिथेच असं दगडावर आहे ना असं बसल्यासारखं जसं आता मी बसलोय ना तसं बसल्यासारखं काहीतरी होतं. आणि जशी टॉर्च मारली ना ती 1 सेकंदाच्या आतमध्ये गायब. पण ती फिगर आहे ना प्रॉपर अशी दिसत होती की हा माणूस आहे तिथे. आणि ते बघितले डायरेक्ट गायब झालं धुरासारखं. आम्ही तिथे बिलकुल थांबलो नाही सीधा दोघं परत रस्त्यात आम्हाला मित्र पण भेटले त्यांच्याशी बोललो पण नाही. ते बघतात हे लोक का पळतात ते. नंतर आम्ही तिथे म्हणजे कॅम्प होती ना आमची तिथे थांबलो आणि फक्त दोघांचा चेहरा बघितला आणि बोललो तू पण बघितलंस का रे. त्याच्या चेहऱ्यावर पण तीच रिएक्शन जी माझ्या चेहऱ्यावर. समजलो हा हे खरं आहे. तुझं असं एक आठवलं माझं. मी एकदा मित्राच्या गावी गेलेलो. इथेच आहे म्हणजे एक जवळचंच गाव आहे. ते गावाचं तर नाव नाही आठवत आहे पण मित्राच्या गावी गेलेलो. शिमग्याला आलेलो. तर बोललो चल आपण हे बघायला जाऊया. आपलं काय बोलतात त्यांना रात्रीचे काय हा पतू ते रात्रीचं काय होते ते रात्रीचं आपल्या ते असं काय बोलतात त्याला. हां नमन म्हणजे नमन बघायला गेलेलो. तर रात्री वाजले 3 वाजले रात्री. मग मस्तपैकी तिकडे घरी चाललेलो. मध्येच काय दिसलं पाहिजे चकवा भाई बोलतात ना असा समोर आमचे ह्याच्यावरती म्हणजे गाडीच्या पुढे ससा फुल इकडे तिकडे तेव्हा मला काही माहीतच नाही भाई. मी बोललो अरे चल भाऊ पकडूया बोललो. नाही अरे ते मित्राची गाडी इकडेच आहे ना. तो बोललो चल भाई पकडूया म्हणून मी बोललो मित्र बोललो थांब गप जरा हां
ससा अचानक मध्ये झाला. ससा पकडत नव्हता म्हणजे तो अचानक मध्ये मी बोललो चल मला एवढं काय आयडिया नाही ना ह्याचं असं काय चकावी बिगायचं असं ते. मग मला तो बोला थांब जरा कपडा बोलू तुला सांगतो मी घरी गेल्यावर. ते बोलला ठीक आहे. नंतर बोलला की काय बोलतो भावा तो चकवा लागला असता आपल्याला तो आपल्याला इकडनं ते हे करत होता. त्याला माहिती होतं म्हणून तो हे बोलला नाही तर त्याला पण माहीत नसतं तर आम्ही त्याच्या पाठीचा गेलो असतो आणि चकव्यामध्ये अडकलो असतो पूर्ण. मग पूर्ण वाट लागली असे. मग नंतर मला तेव्हा समजलं भाई चकवा असं म्हणजे तेव्हापासून जरा इंटरेस्ट आला की बाबा हा असा अशा हॉरलमध्ये. गोष्टी असतात आता हे वळणे वगैरे वाले रस्ते असतात ना ते असतं ते म्हणजे ते कसं असतं आता हायवेवर बघ कधी कधी कोण कोण मरून जातं तर त्या लोकांचा जो आत्मा असतो ना ज्यांच्या इच्छा वगैरे पूर्ण होत नाही वेळेच्या अगोदर त्यांचा जीव जातो तर ते लोक असं त्यांना म्हणजे भूतांचं कसं असतं माहितीये का त्यांना कोणतरी मित्र पाहिजे असतो सोबत असा विषय असतो. मग ते लोक शोधत असतात की मला कोणतरी भेटू देत असा तो माझा साथीदार बनेल. मग त्यासाठी ते लोक आपल्यासोबत असा गेम खेळतात. ते खूप आहे तसं ऐकणं वगैरे पण ते आहे गावठी लोकांना बरोबर माहिती असतं त्यातनं बाहेर कसं ते तर आहे असते गाव लोकांना माहिती म्हणजे गावातल्या राहणाऱ्या लोकांना मी माहिती तुला सांगतो कधीची गोष्ट माहितीये आपल्या हे आजीचं जे झालेलं बघ ऑफ झालेली आहे तेव्हाची गोष्ट. सीन काय झालेला आम्ही 4 व्हीलर मधून मुंबईवरनं इथे येत होतो ठीक आहे. काका एक माझे पप्पांचे मित्र होते 4 व्हीलर ड्राईव्ह करत होते बाकी सगळे म्हणजे रडत वगैरे होते ना तर थोडा हे झालेला शांत माहोल होता पूर्ण आणि ते लोक झोपलेले नंतर नंतरून झालं काय अचानक आहे ना मी स्वतः फ्रंट सीटवर बसलेलो काकांच्या बाजूला आणि मी जागा होतो मला काही झोप नव्हती कारण की थोडा बाहेरचा सीन वगैरे बघत होतो. रात्रीचा टाइम होता जवळजवळ 12-1 वाजता. तर झालं काय आमची 4 व्हीलर जी होती ना अचानक मध्ये काहीतरी धावत आलं तर काकांना वाटलं गेला खाली गाडी खाली त्यांनी ब्रेक पण मारला उतरून सगळीकडे टॉर्च वगैरे मारली. जेवढी लोक झोपलेले सगळे उठले गाडीमधून नाही का. मग आता उठले तर आम्ही बघायला गेलो की झालं काय पण गाडी खाली कोण नाही पण तो माणूस आहे ना जाम घाबरलेला जो मित्र होता ना पप्पांचा तो जाम घाबरलेला. तर आम्ही बोललो अरे काहीतरी नक्की आहे आणि मी स्वतः पण बघितलं आणि माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मग ते काका एवढे घाबरलेले ना का त्यांनी सीधा गाडी मंदिरात घेतली नारळ वगैरे फोडला मग तिथून आम्ही पुढे निघालो. कारण की हे जे तू बोलते ना सस्यावालं ते आहे खरं ऍक्च्युअल मध्ये कारण की घाट्स वगैरे असतात ना त्याच्यामध्ये ज्या लोकांचा ऍक्सिडेंटली मृत्यू होतो ना ते असे फसवतात माणसाला. पुढे गाईज कोल्हा ओ तुम्हाला दिसतोय गाईज दिसतोय की नाही काही गाईज दिसतच नाही शे यार. शिट थांबा तुम्हाला थोडा स्टॉप करून मी हे करतो तुम्हाला नाही दिसतोय काय तो बघा चालला शे नाही कोल्हे नाही करत गाईज गेला. तर ह्या तिकडे त्या साईडला पण आहेत आम्ही या साईडला ना आम्ही खेळतो तेव्हा तिकडेच ना हा तर तसं वाटणार पण तो कुत्रे नाही बोललाच आहे कारण की आता गाववाला बोलला आहे तर खरं असणार कारण की गाववाल्यालाच माहिती असतं मला ठीक आहे आम्हाला पण आहे हाय एक कोल्हा